चाललंय तुझं? काय चाललंय तमाशा? अगं मम्मा, मी माझ्या रूम मध्ये मस्त आनंदात नाचतीये, एन्जॉय करतेय. तमाशा म्हणजे ते असं असतं ना, ऐका टंग 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 टंग. सई, पुरे झाली मस्करी. मी काय बोलते ते बरोबर कळतंय तुला सई. तुझे लग्न मोडायचा मूर्खपणा केलायस ना, त्याबद्दल बोलते. चार चौघात आमचं नाव खराब करतेस ना, त्याबद्दल बोलते मी. डॉक्टर सुयश पटवर्धन, त्याच्याबद्दल बोलते. कोण सुयश? कोण डॉक्टर? कोण पटवर्धन? मी नाही ओळखत कोणी डॉक्टर सुयश पटवर्धनला. मी अशा एका माणसाला मी ओळखत होते, पण आता मी त्याला माझ्या डोक्यातून डिलीट केलंय. सो तुम्ही सुद्धा त्याचा विचार ना डोक्यातून असा काढून टाका. काढून टाक. काढून टाकू. काढून टाकते. नाही, तुझ्यासाठी ज्या महागड्या साड्या, एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी, हे सगळं डिझाईन केलं होतं ना, हे सगळं काढून टाकते. व्हेन्यू कुठे असणार आहे, मेन्यू काय असणार आहे, याचं डिटेल्ड प्लॅनिंग केलं होतं ना, ते सगळं काढून टाकते. माझी मुलगी ऐशोआरामात, श्रीमंतीत, आनंदात जगणार आहे, हे जे स्वप्न बघितलं होतं ना, ते सुद्धा डोक्यातून काढून टाकते. तू आणखीन सांग मला काय काय काढून टाकायचंय. सगळं काढून टाकूया आपण. मम्मा, अगं मी लग्न नाहीच करणार आहे असं कुठे म्हणतेय? या सगळ्या गोष्टी पुन्हा होऊ शकत नाहीत का? नाही होऊ शकत. डॉक्टर सुयश पटवर्धनांसारखं चांगलं स्थळ जे तुझ्यासाठी चालून आलंय ना आपल्या घरात, ते नाही पुन्हा होऊ शकत. अगं पण तोच का? जगात बाकी भरपूर मुलं आहेत आणि मला माझ्या आयुष्यात सुयश नकोय. आम्हाला हवाय ना, पण म्हणजे ऐक ऐक, या लग्नामुळे ना अनेक गोष्टींची दारं आपल्यासाठी उघडली जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल, तुझ्या डॅडूची जी मोठी मोठी प्रोजेक्ट्स आहेत ना, ती सुयशच्या डॅडमुळे मार्गी लागणार आहेत. हो, आणि सुयशच्या बिल्डिंग मध्ये तो एक अख्खा फ्लोर, एक स्वतंत्र फ्लोर आम्हाला देणार आहे. कॅन यू इमॅजिन? बिराजदारांचा एक स्वतंत्र फ्लोर बिल्डिंग मध्ये. वाव. पटवर्धनांच्या निमित्ताने बिराजदारांचं नाव सुद्धा श्रीमंत श्रीमंत अगदी मोठ्या मोठ्या लोकांच्या यादीत लिहिलं जाणार आहे आपोआप. आणि जोपर्यंत तू पटवर्धन आहेस ना, तर बिराजदार ना एका वेगळ्याच दुनियेत, एका वेगळ्याच माजात जगू शकणार आहे. बास मम्मा, बास. तू पण समजतेस कोण मला? मी कोण आहे तुझ्यासाठी? तुमची खोटी श्रीमंतीची दारं उघडण्याची किल्ली वाटते का मी तुला? का तुझ्या इच्छा, आकांक्षा आणि अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा मास्टर प्लॅन आहे मी? नाही, आणि या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन तू मला एकाच गोष्टीचं उत्तर दे की मी तुझी मुलगी आहे, हे लक्षात आहे ना तुझ्या? तू माझी आई असे विसरली नाही आहेस ना तू? नाही, कारण मला ना तू आईपेक्षा सुद्धा जास्त एक डीलर वाटते, जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या गळ्यात आपला माल मारतात. सई, थांबलीस का? नाही, मार 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 ना मला, मार. सई प्लीज मार अजून. असंच मारून मुटकूनच लग्नाच्या मंडपात नेऊन उभं कर मला. म्हणजे माझं जाऊ दे, माझं सगळं गेलं खड्ड्यात, पण तू तरी आयुष्यात सुखात राहशील. मला सुद्धा तुझ्याच सुखाची काळजी जास्त वाटते, पण तुला ते दिसतच नाहीये. आणि माझं सुख कशात आहे तुला कळतच नाहीये. मग पैशाच्या श्रीमंतीपेक्षा सुद्धा ना मनाची श्रीमंती जास्त हवीशी वाटते मला. पैसा नसताना सुद्धा आनंदात जगणारी माणसं आहेत या जगात. सुयशपेक्षा सुद्धा जास्त खरी आणि प्रामाणिक. त्यांच्या बोलण्यात माज नसतो, पैसा नसतो. बंगले, नोकर चाकर ही अशी मोठमोठी स्वप्न नाही आहेत त्यांची. स्वप्न म्हणावी इतकी साधी, सरळ आणि सोपी स्वप्न आहेत त्यांची. आणि ही अशी माणसं आवडतात मला. ही माणसं जवळची वाटतात मला. अच्छा, मग तुझ्या या जवळच्या माणसांना जाऊन विचार, तू झेपणार आहेस का त्यांना?
तुझ्या लहानपणापासून ज्या सुखसुविधा आम्ही तुला दिल्या त्यातल्या निम्म्या तरी तुझी ही जवळची माणसं तुला देऊ शकणार आहेत. तुझे सगळे लाड, तुझे सगळे हट्ट जे आम्ही पुरवलेत ना पहिल्यापासून, त्यातले निम्मे तरी खिशात आपल्या किती पैसे आहेत याचा विचार न करता आणि त्या क्षणी ही तुझी जवळची माणसं देणार आहेत तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोडी नेहमी तोडीस तोड. ठीक आहे, सुयश एवढी नाही, पण निदान आपल्या एवढी तरी ऐपत तुझी ही जवळची माणसं ह्या जन्मात तरी कमवू शकणार आहेत का? नाही ना? मग जा, तुझ्या या जवळच्या माणसांना जाऊन सांग जा, श्रीमंती गरिबीचे सुविचार ना फक्त फळ्यावर बरे दिसतात, प्रत्यक्ष आयुष्यात नाही. आणि हे विचार जर का माझ्या लेकीच्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. त्याचे परिणाम खूप वाईट होते आणि हे परिणाम फक्त त्यांनाच नाही तुला सुद्धा भोगावे लागते. हॅव आय मेड मायसेल्फ क्लिअर? मम्माला आदित्यबद्दल शंभर वर्ष आयुष्य आहे तुला. अरे मी आता तुझाच विचार करत होते. हो ना? माझा शैतान का नाम लो, शैतान हाजीर आहे. म्हणजे आज ऑफिस मध्ये लंच ब्रेक मधून वेळ काढून आलोय, तुझ्या घराखाली थांबलो. खरंच? हो, आणि मला खूप घाई आहे. ब्रेक संपायच्या आत परत ऑफिसला पोहोचायचंय, त्यामुळे फोन ठेव आणि बाहेर ये. ओके ओके, आले आले मी. भाई भाई त्याला मराडाची घाई. हे बघ, घाई गडबडीमध्ये आदित्यच्या गळ्यामध्ये भलती सलती मुलगी मारतो का? दादा, आदित्यच्या गळ्यात वरमाला पडेल, ती देखील माटुंग्याच्या मद्रासी मार्केट मधील टवटवीत फुलांची. म्हणजे तुला मद्रासी मुलगी सापडली आहे? मद्रासी? अरे मग पंजाबी मुलगी मग कसं काय जमणार? पंजाबी? आता पंजाबी मुलगी कुठून आली मध्येच? अरे आलीये कुठे अजून? हा, तिला लाख यायचं असेल, पण दादा येऊ देईल तर ना. कोणाबद्दल बोलतोयस तू? अरे आपण आदित्यसाठी दादा, मी फक्त वरमालेबद्दल बोलत होतो, मुलीबद्दल नाही. अरे पण मग त्याबद्दल बोला ना. अजून लग्न ठरलेलं नाहीये आणि वधू परीक्षेच्या चर्चेमध्ये हार कशाला? हार? नाही, मी हार मानणार नाही. मी सुद्धा आदित्यसाठी परफेक्ट मुलगी मी शोधून काढणार. मी पण मी पिंट्या, अरे तू कसली शोधणार? तुला शाळेत परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं शोधता नाही आली? अरे तुम्ही सारखा अभ्यासावरनं बोलू नका रे. आणि तू तुझ्याबद्दल सांग ना, तुझं काय? हे बघ, तुला माहितीये का, अशा शर्यतीत जिंकतं ते संथपणे आणि शांतपणे जाणार कासव. तुम्ही करा सशासारखी घाई गडबड. तुमचं सगळं उरकलं की नंतर मागून येऊन मी आदित्यचं लग्न लावून पुढे निघून सुद्धा जाईन. सरळ सांग ना, मुलगी सापडली नाहीये म्हणून. आणि तुला सापडले का रे? अजून सापडली नाहीये, पण रात्री 8च्या आत सापडेल. आणि तुझं काय रे बंधू? नाही, मी आता एक वस्तू शोधतोय. अच्छा, ती सापडली की मग मुलगी शोधेल, मग मुलगी सापडेल. हे बघा, तुमचं चालू दे, मी फोन ठेवतो, मला काम करायचं. हो, मी पण ठेवतो. 8ला फक्त 8 तासच बाकी आहेत. अरे पण म्हणजे वाजलेत किती आत्ता? पिंट्या, 8ला 8. अरे 12 वाजले. पिंट्या आणि गणित खलास. मी ठेवतो फोन. हा, बोल रे. तू शाम मेरा, तू भाचा मेरा, तू शाम मेरा, तू भाचा मेरा. मामा काय बोलतोयस? अरे भजन काय गातोयस? अरे झाले भजन म्हणूनच नमितो तव चरणा. अरे काय करणार बाबा? काय? अरे 8च्या तुझ्यासाठी मुलगी शोधण्याचा पण केलाय.
अरे पणाची पंटी फडफडते, पणाची पंटी फडफडते, पण ती काय सापडत नाहीये. पण यात मी काहीच करू शकत नाही ना. मी आता डायरेक्ट लग्न करू शकतो फार तर फार. हो, पण तुझं लग्न करण्यासाठी मुलगी मला शोधायचे आणि ह्या मुली शोधण्याच्या रेस मध्ये मला पहिलं यायचंय. कसंही करून तुझं सेटिंग करून किंवा चिटिंग करून. चिटिंग म्हणजे? म्हणजे मी तुझ्या मागे बसलोय. मागे? मामा तू नक्की कुठे आहेस? अरे म्हणजे असं समज, परीक्षेत मी तुझ्या मागे बसलोय आणि मला तुझा पेपर दाखव. म्हणजे मामा काय ते सरळ सरळ सांग ना, मला ओ का ठो कळत नाही रे. अरे म्हणजे मी मुलगी शोधण्यापेक्षा तूच मला एखाद्या मुलीचं नाव सांग ना. म्हणजे नुसतं नाव सांगितलं तरी त्या नावावरून मी तिचा पत्ता, गोत्र, गाव सगळं सगळं काही शोधेल. हा तुझा भाई, पण मला पोरा तिचं नाव सांग रे फक्त. नाव घे पोरा, नाव घे, लाजू नकोस. अरे कोणाचं नाव घेऊ? अरे नीट विचार कर. शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये अशी एखादी तरी मुलगी असेल ना की जी तुला आवडते आणि तिच्यावर लग्न झालेलं तुला आवडेल. म्हणजे काय, तीच मुलगी घेऊन मी 8च्या आत घरात जाईन आणि मग तू घरी येऊन होकार दे तिला. मामा अरे मग सांग ना, अशी एखादी मुलगी आहे का कोणी नजरेत? नको नको, नजरेतली नको. अच्छा, म्हणजे नजरेत आहे पण नको म्हणतोय? नाही नाही, नजरेत दोष आहे तिच्या. डोळे बारीक आहेत, चकणी आहेत, ती नको. एक काम कर, तू फोन ठेव, आपण नंतर बोलू. अरे अरे तुझ्या नंतर मध्ये अंतरपट तुझ्या समोर धरला जाईल. अरे मी हरलो तरी चालेल, म्हणून म्हणतो शुभमंगल होण्याआधी सावधान. तुझं सुद्धा आणि सईचं सुद्धा. सई काय? मम्मा दादू. कोण? 0 ओ. तू काय केलंस काय? काही नाही केलं. सुयश ना, सुयश, डॉक्टर सुयश. कोण? डॉक्टर सुयश. तो आला होता. त्याला आगाऊपणा केला होता. आगाऊपणा केला. मग मी त्याला खूप बोलले. आणि मग त्यानंतर त्याला धक्का दिला आणि हाकलून दिलं. केला तू रडत. लग्न मोडलं. तू क्रॅकपॉट आहेस तू क्रॅकपॉट. मी क्रॅकपॉट नाहीये अजिबात. मी फ्री बर्ड आहे. मला ना माझ्या मनावरचा दगड ते काय? मनावरचा दगड पडला. आता मी शकते. मला काही आहे. मला तू खाली आले. मी खाली येते. तू बोलू नकोस. काय ग तू? कशाला घाई तसं वागलीस तू? तुला सकाळीच म्हणलं होतं असं जरा समजूतदारपणे वाग. घाई जसे मूडवरनं डिसिजन घेऊ नकोस. आणि तरी तू असं ऐकून घेणार आहेस का आधी? मी अजिबात घाईघाईत डिसिजन वगैरे घेतलेला नाही. मी त्याला भरपूर वेळ देऊन झाला. मी खूप समजूतदारपणाने वागली आहे त्याच्याशी, पण आता नाही. तुला आठवतंय तू जेव्हा माझ्यावर चिडला होतास ना, तेव्हा सुद्धा मी तुला हेच सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्यातले दिवस असे त्रासात वाया नाही घालवायचे. इतके दिवस मी सगळं सहन केलं तुझ्यामुळे.
असाल तर त्यांनी लिमिटच गाठली. त्यामुळे तर मी तुझ्यामध्ये आणि त्या आदित्यमध्ये कसं कसं आणि काय काय झालंय ते. म्हणजे काही स्पेशल मित्रांना ना इंग्लिश मध्ये खूप छान शब्द आहे, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. म्हणजे जगासमोर कवर मैत्रीचं, पण जगापासून लांब गेलो की छान लपून छपून आहे. हा काय झालं, थांबलीस का? काय केलं त्याने? अगं शर्मिला, तुला कळत कसं नाहीये? डॉग आपल्या सईवर खूप भडकलेत, आणि सईवर भडकलेत म्हणजे तुझ्यावर भडकलेत, आणि तुझ्यावर भडकलेत म्हणजे माझ्यावर पण भडकलेत. आणि या भडका भडकीमध्ये त्यांनी जर काही तडकाफडकी केलं ना तर आपण लटकणार. म्हणजे आधी मी पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर कोर्ट कचेरी, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फासावर. शशी, असं काही होणार नाहीये. प्लीज रिलॅक्स. ओके, मी आहे ना, आणि माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. अगं आपली मुलगीच अशी वागली आहे ना की माझा कोणावरही विश्वास उरला नाहीये. मग काय करूया, आपण परत जाऊया का? चल. नको नको, तू चल. पण आपण नक्की जातोय कुठे? हो चल, तुला कळेल. चल चल. ते काय बोलत होते? तू अजून सगळ्यांना सांगितलं नाहीस ना? सांगितलं. सगळ्यांना सगळं माहितीये, कारण मी सगळ्यांना सगळं सांगितलंय. नाही सांगितलंस. अजून मला नाही सांगितलंस की सुयश बरोबर लग्न तोडण्यामागचं तुझं खरं कारण काय? ते जाऊ दे ना, ते इतकं महत्वाचं नाहीये. लपवतेस माझ्यापासून? सई, काय झालंय? काय केलंय त्यांनी? आदित्य, त्यांनी तुझ्या माझ्या नात्यावर संशय घेतला. खूप आधी बोलायला लागला यार तो. खूप घाणेरडे आरोप केले त्यांनी तुझ्या माझ्यावर. इतकं वाईट वागलाय ना तो की मला नंतर माझी स्वतःची लाज वाटायला लागली. कम्प्लीट हरल्यासारखं व्हायला लागलं यार. आदित्य, मी त्यांनी विकत घेतलेलं खेळणं नाहीये ना, त्यांनी मिरवावी अशी ट्रॉफी. मी माणूस आहे यार, मला फिलिंग्स आहेत, आणि ही साधी सोपी गोष्ट समजावावी लागते खरे कोणाला. आणि तुझ्या माझ्या ज्या फिलिंग्स आहेत ना, त्याच्यावर तर बोट ठेवायची हिंमतच करू नये कोणी. हे बघ आदित्य, मला कोणी काही बोललं ना तर मी सहन करेन, पण तुला जर कोणी नको नको ते काही बोललं तर मी सहन करणार नाही. आपल्या दोघांच्या मैत्रीमध्ये कोणी आलं ना तरी मी असंच वागेन कायम. कायम? हो, कायम. सई, हे किती दिवस चालू राहणार आहे? काय चालू राहणार आहे? हेच आपलं व्हॉटेवर. आपलं म्हणजे सई, एक ना एक दिवस आपल्या दोघांची लग्न ठरणार. डॉक्टर सुयश नाही तर दुसरा कोणीतरी तुझ्या आयुष्यात येणार आहे. सई, किती जणांबरोबर तू माझ्यावरून भांडत बसणार? किती जणांना समजावत बसणार आहेस आपल्याबद्दल? सई, मला वाटतंय आपण हा विषय थांबूया. आदित्य, मी आज खरंच खूप खुश आहे रे. खूप दिवसानंतर इतकी हॅपी आहे. मी आज ऑसम आहे, आणि मला हे सगळं एन्जॉय करायचंय तुझ्या बरोबर. तू एक काम करतोस का? तू आज सुट्टी टाक, नाहीतर हफ्ते तरी घे. आपण कुठेतरी मस्त फिरून येऊया, टाइमपास करूया, भटकूया आणि चिल मारूया. नाही, नको. आदित्य प्लीज थोडा वेळ थांब ना. नाही जमणार. ओके. मग आपण आज संध्याकाळी टपरीवर भेटूया. हा, मस्त चहा आणि गप्पा टाकू. ओके? नाही जमणार. मग आत्ता 2 मिनिटं थांब ना शांतपणे, आणि नीट बोलून मग जा. ओके? नाही जमणार. आदित्य, असा काय हा? त्याला ना त्या सुयश सारखी बायको मिळायला हवी, मग कळेल काय त्रास असतो.